गरीब लोगों को इस महंगाई के जमाने में दवाइयाँ खरीदना मुश्किल बन गया है। इसलिए प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र योजना के तहत आलम खान इन्होंने अंबरनाथ शहर में 5 शाखाएं शुरू की है। तो जल्दी कीजिए और इस बेहतरीन अवसर का लाभ उठाएं। नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताज़ा खबरों की तरफ। अमरनाथ शहर के हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारक 21 दिनों से सातवीं अनशन पर बैठे हैं। आज इन अनशनकर्ताओं से विधायक डॉक्टर बालाजी किनकर इन्होंने मुलाकात की। अमरनाथ शहर के हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारकों को 12 वर्ष पूर्व उनकी इमारत को तोड़कर यह करार दिया गया था कि 3 वर्ष तक नई इमारत में उन्हें फ्लैट दिया जाएगा, लेकिन आज तक इमारत का काम अधूरा है। उन्हें बिल्डर द्वारा गत 5 वर्षों से किराया तक नहीं दिया गया है। 27 दिसंबर को विधायक डॉक्टर बालाजी किनकर इन्होंने अनशन स्थल को भेंट देकर कहा कि इस संबंध में जल्द ही मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे और बिल्डर से भेंट कर मसले का हल निकालेंगे। दरअसल 12 वर्ष पूर्व तत्कालीन पालक मंत्री और आज के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे इन्होंने इन फ्लैट धारकों को बिल्डिंग निर्माण कार्य का भूमि पूजन कर आश्वासन दिया था कि हाउसिंग बोर्ड में इस जमीन पर भव्य सुसज्ज बिल्डिंग का निर्माण किया जाएगा। यह आश्वासन अभी तक पूरा नहीं किया गया। यहाँ के रहवासियों को फ्लैट तो मिले ही नहीं, लेकिन पिछले 5 वर्षों से बिल्डर द्वारा किराया तक नहीं दिया गया है। इनमें से कुछ फ्लैट धारकों की मौत हुई है और कई लोगों को रहने के लिए जगह तक नहीं है। हाल ही में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक कार्यक्रम में अमरनाथ शहर में आए थे, लेकिन उन्होंने इन अनशनकर्ताओं से मुलाकात तक नहीं की, जिससे इन अनशनकर्ताओं में नाराजगी व्यक्त है। इन फ्लैट धारकों द्वारा कई बार अनशन किया गया है, लेकिन बिल्डर द्वारा हर बार आश्वासन देकर अनशन को समाप्त किया जाता है। यह बिल्डर की राजनीति है या सियासत की राजनीति? ऐसा सवाल यह लोग कर रहे हैं और न्याय की गुहार लगा रहे हैं। मी अजित सदाशिव खरात, भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र उपाध्यक्ष, त्याचबरोबर या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड सोसायटीचा बिल्डिंग नंबर 9 आणि बिल्डिंग नंबर 11 या 2 बिल्डिंगमध्ये माझे फ्लॅट्स आहेत। माझ्या वडिलांची वडिलोपार्जित ती अमानत आहे। माझे वडील या रिडेव्हलपमेंटच्या विषयाच्या अनुषंगाने रिडेव्हलपमेंट होईल आणि आपल्या कुटुंबाला काहीतरी याच्यातला आपल्या मालमत्तेचा भाग मिळेल ह्या आशेने ते वारले। आज या ठिकाणी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमध्ये 192 लोक ज्यांना घरं मिळालेली नाही आहेत, त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्ता असलेली घरं ही जेरी डेव्हिड आणि चिंदरकर ह्या दोघांची असलेली कंपनी क्रिसल बालाजी या संस्थेला या सर्व 192 टेनंट्सनी 6 सोसायट्यांनी बिल्डिंगी दिल्या होत्या आणि आज त्याच बिल्डिंगचे जे काही प्रकल्प आहेत ते 12 वर्षामध्ये ते पूर्ण करू शकले नाहीत। त्याचबरोबर त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या 7 वर्षामध्ये 7 वर्षाची फक्त त्यांनी भाडं दिलेलं आहे, ते पण थकून दिलेलं आहे। गेले 5 वर्षाचं भाडं जे 60 महिने त्यांना भाड्यासाठी वंचित ठेवलेलं आहे। आज ते भाडं मिळत नाही आहे, लोक परेशान आहेत, त्यांच्या घराचे विषय अडचणीचे झालेले आहेत। पावसामध्ये त्यांनी उड्यावर कुठे दिवस काढलेले आहेत, बऱ्याचशा अडचणींना त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये पावसाळा झाला की उपोषणासाठी बेमुदत साखळी उपोषण की हा जो विषय आहे सुटणार कधी हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। कितवा दिन है आज? उपोषण का 19वां दिन है। एक्चुअली ये 19 दिन पहले ही से ही उपोषण कर रहे हैं। हमारे ही भाई बहन है रहिवासी। मैं मराठी में बोलना चाहूँगी कि हिंदी में नहीं हो सकेगा मेरे को बराबर। हे माझे सगळे बांधव 19 दिवसापासून बसलेले उपोषणला, ते आपल्या परीने करू राहिले साखळी उपोषण। आणि आम्ही कमिटी, सोसायटी कमिटी 6 बिल्डिंगचे आम्ही आपल्या परीने फॉलोअप घेतो। श्रीकांत साहेबांना भेटतो आहे, बिल्डरांना फोन करतो आहे,
म्हणजे आम्ही बरोबर A to Z प्रत्येकाने फोन करून त्यांच्या PAला भेटून आणि त्यांचे प्रत्येक वेळी आम्ही मीटिंग घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक वेळी आम्हाला असंच सांगण्यात येतं की 6 महिन्याचं भाडं भेटेल आणि 6 महिन्यांनी आम्ही तेच वाट बघतो की हे कधीतरी निकाल लागेल, कारण ह्या इतका गोंधळ वाढवायचा आमचाही विचार नाही आहे. पण 12 वर्ष होऊन गेलेली, त्यातले काही लोक गेलेत बिचारे, ह्याच आशेत गेले की त्यांचं घर कधी भेटेल, पण आजपर्यंत ते कधीच भेटत नाही आहे. आज आम्ही स्वतः 15-15 हजार भाडं भरून राहतो आहे. आमची एवढी ऐपत नाही आहे, पण सगळ्या ठिकाणी इतकं आहे. आणि ह्या लोकांनी तर भाडंही वाढवलं नाही आमचं. ठीक आहे, वाढवलं नाही, पण ॲक्च्युली आम्हाला प्रत्येक महिन्यात भाडं तरी द्यायला पाहिजे, तेही नाही. प्रत्येक 6 महिन्यात कोणतरी नवीन बिल्डर येतो, नवीन सांगतो की हा प्रोजेक्ट माझ्याकडे आलेला आहे, मी करणार आहे. अरे मग जर तुम्ही इथे आलात तर आम्हाला ऑन पेपर दाखवा, सोसायटीला विश्वासात घेऊन दाखवा तुम्ही. इनका कितना दिन है और क्या चाहते हैं? आज मी नरसिंग खंडेराव माने, इमारत क्रमांक 11, रूम नंबर 163, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, वसाहती 6 इमारतीचे जे पुनर्विकासासाठी दिलेलं आहे आणि ते काम अर्धवट राहिल्या कारणाने 8 डिसेंबर 2023पासून आज 19वा दिवस आहे. आणि या 19व्या दिवशी आमचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक अंबरनाथ श्रीयुत कळसकर साहेबांनी आणि आमचे जाट बिल्डर कैलास जाट यांचे आणि आमच्या इमारतीचे पदाधिकारी तसेच उपोषणकर्ते यांच्यामध्ये एक 10-15 मिनटाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की हे जाट कोण आहेत आम्ही ओळखत नाही, आणि जाटने पण हे कबूल केले की माझे अजून काही कागदोपत्री व्यवहार पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला काहीही सहकार्य करू शकत नाही. गेले 20 दिवसापासून हाऊसिंग बोर्डचे सर्व रहिवासी आमचे जवळ 250 कुटुंबांना बेघर झालेले आहेत. त्यांचा अग्रीमेंट झालेला आहे बिल्डरसोबत. गेले 10-12 वर्षापासून त्यांची मागणी आहे स्वतःचं घर असावं, आणि त्या घरासाठी अखेर त्यांनी 20 दिवसाचं उपोषण या ठिकाणी चालू झालेलं आहे. वेळोवेळी मीही खासदार साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांच्या लक्षात आणून दिल्यावर वेळोवेळी बैठकाही झालेल्या आहेत. संबंधित आपल्या सोसायटीचे सर्व पदाधिकारीही बैठकीला उपस्थित होते आणि आज या ठिकाणी मी भेटलो आहे त्यांना. आणि 1 तारखेला जे निबंधक आहेत म्हाडाचे त्यांच्यासोबत बिल्डर, रहिवासी, स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर PI, मला अजून काही लेटर आलेलं नाही, पण मी स्वतःहून नागरिकांच्या वतीने मी 1 तारखेला त्या बैठकीला जाणार आहेत. आणि आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या बिल्डरसोबतच्या ज्या अग्रीमेंट झालेल्या आहेत त्या अनुसार आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी मीही स्वतः त्या 1 तारखेला जाणार आहेच. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना गेल्या हप्त्यामध्ये अधिवेशन काळामध्येही त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं की असं आहे. साहेबांनी वेळेतच त्या संबंधित बिल्डरना बोलून घेऊन त्यांना लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेलेच आहेत. पुन्हा एकदा मी उद्या किंवा परवा सकाळी मी मुख्यमंत्री साहेबांकडे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडे स्वतः आमचे रहिवासी घेऊन जाऊन त्यांची भेट घालून लवकरच यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य बिल्डरकडून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. धन्यवाद. डेली न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.